गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी एव्हरीवन. मी अंजली तांबे. काही दिवसापासून तुम्ही माझ्या इंस्टावरती ब्लॉग बघत असाल, पण आज म्हटलं एक लॉंग व्हिडिओ शूट करून यूट्यूबवरती अपलोड करते. तर सकाळी उठले, मी आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले आणि त्यानंतर मग घरातली बाकी सगळी कामं करून घेतली आणि फराळाचं सगळं झालेलंच रेडी. पण मग आता म्हटलं संध्याकाळी फराळासोबत काहीतरी गोड पण द्यावं सगळ्यांना, म्हणजे सोसायटीमध्ये. हां ठीक आहे, जाऊ थांब. आणि मग म्हटलं संध्याकाळी फराळासोबत काहीतरी स्वीट पण द्यावा सगळ्यांना, म्हणून मग मी आता गुलाबजाम बनवते. तुम्हाला दाखवते, एक मिनटं. ठेवलेले आहेत, आणखी तळत आहेत. आणि मग संध्याकाळी फराळासोबत हे सुद्धा देईल मी सगळ्यांना, कारण मला असं वाटतं मी गुलाबजाम छान बनवते आणि माझ्या भावाला पण वाटतं, माझ्या मम्मीला, माझ्या भावाला, माझ्या दीदीला. म्हणजे लग्नाच्या आधीपासून आमच्या घरी लग्नाच्या आधीपासून फराळ मीच बनवते. माझं लग्न मी 20 वर्षाचे होते तेव्हा झालेलं आहे, आणि त्याच्या आधीपासून म्हणजे फराळ मीच, म्हणजे मी एकटी नाही. पण मग मला स्वयंपाकाबाबतीत आणि फराळाच्या वगैरे ह्या बाबतीत थोडंफार आहे नॉलेज. बाकी गोष्टींमध्ये पण आहे, पण मग कसं असतं ना, एक ठिकाण असं असतं ज्या ठिकाणी आपण किती पण प्रो असलो ना तरी पण आपल्याला काहीच नाही. ठीक आहे, असो, आपण आपलं काम करत राहायचं. ज्याला वाटतंय जमतंय त्याला वाटतंय, ज्याला नाही वाटतंय त्याला नाही वाटतंय. पण ॲक्च्युली एक सांगू का, म्हणजे मला ही गोष्ट अशी काही, मला त्याचा दिखावा नाही करायचा आहे. पण एक गोष्ट सगळ्यांना जळून जाईल, थांब. ही गोष्ट सगळ्यांनाच समजत बघ. हां, ज्या माझ्यासारख्या टॉडलर्सच्या मॉम असतील, म्हणजे ज्यांची मुलं आता हे 4, 5, 6 वर्षाच्या असतील, 3, 4, 5, 6, त्यांना समजत असेल हे मुलं ह्या वयामध्ये किती जास्त मस्ती करतात. आणि माझ्या मुलाला जे कोणी भेटल 5-10 मिनटामध्ये त्याला कंटाळून जाईल. खूप जास्त मस्ती करतो, खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. बघितलं, हे असं असतं. 2 मिनटं मी माझ्या कामात राहिले, लगेच तो तिकडं सायकल घेऊन पडला. हां, भेटू संध्याकाळी. संध्याकाळी मी जेव्हा सोसायटीमध्ये किंवा खाली वगैरे देण्यासाठी ताट रेडी करेल, तेव्हा तुम्हाला सगळं फराळ पण दाखवाल. आणि हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. आणि प्लीज दिवाळीसाठी एवढं एक करा की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, मला प्लीज म्हणायला काहीच वाटत नाही आहे, कारण मला माहिती आहे मला ह्या गोष्टींची किती जास्त आवड आणि गरज पण आहे. हळूहळू तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणारच आहे, की का मला या प्लॅटफॉर्मवरती काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा काय. तर प्लीज सबस्क्राईब करा. संध्याकाळचं रुटीन तुम्हाला शेअर करते. 5 वाजले, जेवण आम्ही जस्ट केलेलं आहे आणि आता रांगोळी काढायची आहे मला. अजून मी आत्ताच दाराला तोरण वगैरे लावलं आहे. मी दाखवते एक मिनटं. आणि आता मी रांगोळी काढेल. मला फेस मास्क लावायचा आहे, तो मास्क लावून घेईल आणि नंतर पण स्वयंपाक करून घेईल. मग पूजा मांडल आणि मग तयारी करून पूजा. लाईटिंग वगैरे आम्ही काही केली नाही आहे घराला जास्त. लाईटिंग वगैरे आम्ही काही केली नाही आहे घराला जास्त, फक्त दिवे वगैरे लावायचं मला, ते पण दाखवते. आता मी हा चारकोल मास्क लावला आहे. आता हा मास्क लावूनच मी स्वयंपाक करते. कशी दिसते? खतरनाक दिसते. ठीक आहे, असं मी आता हे लावूनच स्वयंपाक करते, मग तोंड धुते, मग रेडी होते. त्यानंतर फ्रेश होऊन मी छान पूजा मांडून घेतली. पूजा मांडून घेतल्यानंतर मी माझी तयारी केली आणि त्यानंतर मी, अजय आणि नक्ष आम्ही तिघांनी छान देवी आईची पूजा करून घेतली. यावर्षीचं लक्ष्मीपूजन खरंच खूप चांगलं केलं. म्हणजे यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या मनात कुठल्याही प्रकारची चिडचिड किंवा असं काही नव्हतं. खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या सकाळपासून. कोणत्याच गोष्टीवरून अजयने पण माझ्यावरती चिडचिड केली नाही आणि म्हणजे खूप चांगलं केला पूर्ण दिवस. आणि लक्ष्मीपूजासुद्धा खूप छान झाली. त्यानंतर आम्ही तिघांनी छान फटाके वगैरे वाजवले.
खाली जाऊन पण बराच वेळ नक्ष फटाके वाजवत होता. मी पूर्ण सोसायटीमध्ये सगळ्यांना फराळ देऊन आले आणि माझ्या हाताने फराळ बनवलं होतं, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटत होतं आणि सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट बनल्या होत्या, जशा मला पाहिजे होत्या तशाच बनलेल्या होत्या. आणि नक्षसुद्धा खूप जास्त खुश होता आणि आजचा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस संपूच नाही असं वाटत होतं. पण वेळ खूप पटपट पुढे जात होती. बघता बघता 11 वाजले, 12 वाजले, तरी आम्ही तिघेजण फटाकेच वाजवत होतो. रात्री खूप गप्पा केल्या आणि दमून मग आम्ही तिघेजण झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी असं वाटत होतं की कालच्या दिवसाचं आपण स्वप्न बघितलंय. खरंच खूप छान वाटलं. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन.